नमस्कार, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुमच्यासोबत किचन रिलेटेड टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहे, ज्याने तुमच्या उघड कामे खूप सोपी होतील। तर चला कोणताही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आपली सगळ्यात पहिली ट्रिक आहे ती म्हणजे अशा नेट रिलेटेड। आता बऱ्याचदा काय होतं, अशा नेटमध्ये ना आपल्याला फळं वगैरे किंवा भाज्या ह्या मिळत असतात। तर आपण काय करतो, या नेटमधनं त्या फळं किंवा भाज्या काढून घेतो आणि ही नेट फेकून देतो। पण याचा वापर तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने नक्की करू शकता। तर तुम्हाला काय करायचं आहे, ही नेट घ्यायची आहे आणि ती उलटी करून घ्यायची आहे, म्हणजे जी किती सरळ असते। तर उलट्या बाजूने केल्यानंतर बघा व्हिडिओमध्ये कसं मी दाखवते आहे, ती गोल गोल करत अगदी शेवटच्या टोकापर्यंत तुम्हाला घेत जायची आहे। बघा तिला एक घासणीचं रूप येऊन जाईल। आता हिचा वापर तुम्ही कशाहीसाठी करू शकता, म्हणजे अंघोळीसाठी तुम्ही ॲज अ स्क्रबर म्हणून याचा वापर करू शकता। घासण्यासाठी सॉफ्ट असतं, जास्त खरबड नसतं। दुसरी गोष्ट, तुम्ही भांडे घासण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकता आणि या नेटचा नक्कीच अंघोळ करताना वापर करून बघा, तुम्हाला फार आवडेल। आपण काय करतो, बाजारातनं अशा पद्धतीने आपलं अंग घासण्यासाठी हे घेत असतो। तर त्याऐवजी जर तुम्ही अशा नेटचा रियूज केला ना, तर तुम्हाला खूप छान रिझल्ट असा मिळेल। चला नंतरची ट्रिक बघणार आहोत। तर लसूण, आता लसूण सोलायचं म्हटलं की नाकेनऊ येतातच येतात, पण नखांची मात्र वाट लागते। ती म्हणजे कशी, कारण लसूण असतो तिखट आणि नखाने सोलायला गेलं आणि नंतर खूप सारा लसूण सोलायला लागला की आपलं त्याचं जे काही वरचं भाग असतो तो आपल्याला मात्र नखानेच काढावा लागतो आणि त्यामुळे लसूण सोलल्यानंतर नखामध्ये आग होते। मग काय करायचं, बॉटलीच्या झाकणीने ते जे वरचं टोक आहे ते तुम्हाला ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं काढून घ्यायचं आणि नंतर इझिली लसूण ज्या पद्धतीने तुम्ही सोलता तसं सोलू शकता। आता लसूण कशा पद्धतीने सोलायचं यावरती आपण एक डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे। भरपूर प्रमाणात तुम्हाला लसूण सोलून ठेवायचं आहे। तर मग काय काय गोष्टी केल्या पाहिजे ते ऑलरेडी मी तुमच्यासोबत त्याच्या पद्धती शेअर केल्या आहे। त्यानंतर बऱ्याच भाज्यामध्ये आपल्याला ना लसूण असा थोडासा ग्रेट करून वापरायचा असतो। मग आपण काय करतो, अशी किसणी घेतो, त्यावरती जे आहे ते किसतो। पण असं केल्यामुळे काय होतं, लसूण असतो खूप छोटा असल्याकारणाने जर ग्रेटर हे खूप धारदार असेल तर आपल्या हाताला ते भरपूर लागतं। मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, तर अशा पद्धतीचा रॅपिंग पेपर घेऊ शकता। आता असं खरंच काही नाही आहे की रॅपिंग पेपरच तुम्हाला घ्यायचा आहे, पॉलिथिन घेतली तरीही चालणार आहे। थोडीशी पॉलिथिन कापून घ्यायची, नंतर बघा अशा पद्धतीने याला मी ज्या पद्धतीने रॅपिंग पेपर लावते तसं लावायची, किंवा पॉलिथिन डायरेक्ट तुम्ही घालून गाठ बांधली ना तरीही चालेल। बघा आता आपण कितीही काही किसलं ना आपल्या हाताला बिलकुल लागणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं, किसलेलं हे किसणीवरतीच राहील, म्हणजे आपण इझिली हे घेऊ शकतो। आणि सगळ्यात मेन गोष्ट काय होते माहिती आहे का, आपली किसणी ही आतून खराबसुद्धा होत नाही, आपला हातसुद्धा वाचतो आणि आपल्याला जे काम करायचं होतं ते सुद्धा होतं। कशी वाटली ही आयडिया मला कमेंट करून नक्की कळवा। आणि तुम्ही बघू शकता लसूण हा किती बारीक झालेला आहे आणि नंतर हे झाल्यानंतर तुम्ही जी ही पॉलिथिन वापरली होती ती डायरेक्टली फेकून देऊ शकता। अशा पद्धतीने किसणीवरती जे आहे लसूण किसताना ही ट्रिक नक्की फॉलो करा। बघा झाडू हा घरामध्ये रोज घर झाडण्यासाठी वापरला जातो, पण अशा पद्धतीचे झाडू ना लवकर फार खराब होतात आणि तो म्हणू शकतो आपण थोडेसे काळपटसुद्धा होतात, मळकट होतात। मग आपण काय करतो, पाण्याने धुवून घेतो। आता बघा पाण्याने धुतलं तर ऑब्वियस आहे आपला झाडू हा लवकर खराब होणार। मग पाण्याने न धुता तुम्ही काय करू शकता, आपण जेही पावडर वापरतोय बघा, असं काही नाही की पॉन्ड्सच पावडर घेतला पाहिजे, जेही पावडर तुमच्याकडे असेल, एक्सपायर असलेलं पावडर जरी घेतलं तरी चालेल आणि ते तुम्हाला झाडूवरती अशा पद्धतीने मारून घ्यायचं आहे। नंतर बघा आपल्या पायपुसण्या घासण्यासाठी किंवा वेगळे कपडे घासण्यासाठी आपण असा वेगळा ब्रश किंवा जुनाट ब्रश आपल्याकडे असतो बघा कपडे घासायचा, तो ब्रश घ्यायचा आहे आणि तो या झाडूंमधून फिरून घ्यायचा। आता झाडूमध्ये जे काही कचरा असेल, केस असतील ना, ते सगळे जे आहे या ब्रशला लागणार, म्हणजे काय होईल, आपल्याला झाडू धुवायचीही गरज पडली नाही, झाडू वाळवायचीही गरज पडली नाही आणि जे काम धुतल्यानंतर होतं ते सुद्धा आपलं अगदी इझिली होतं। तर नंतरची ट्रिक बघूया। अशा पद्धतीचे आपल्याला बॉटल घ्यायचे आहे। आपल्या घरी अशा बॉटल्स आपण काय करतो, यूज झाल्यानंतर फेकूनच देतो ना, त्याचा रियूज खूप छान पद्धतीने आपण करू शकतो। तर काय करायचं आहे, कटर घ्यायचा आहे किंवा चाकू घेऊ शकता। चाकू तुम्हाला गरम करून घ्यायचा आहे आणि नंतर याला बघा या पद्धतीने आपल्याला कापायचं आहे 2 भागामध्ये। फक्त जो काही खालचा भाग आहे
तो मात्र आपल्याला कापायचा नाही. आता जेव्हा बॉटलचं वरचं तोंड आपण कापतोय तेव्हा ते कापण्यासाठी आपल्याला मात्र गरमच करून घ्यावं लागेल, कारण ते एकदम व्यवस्थितरित्या कापल्या जात नाही. आणि नंतर बघा त्याचं तोंड दोन्ही बाजूंनी कापल्यानंतर कैचीने असं इथपर्यंत कापून घ्यायचं. तुम्हाला मी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखवते आहे. तुम्ही माझा आवाज ऐकण्याऐवजी जर व्हिडिओ व्यवस्थित बघितला तर तुम्हाला खूप छान पद्धतीने कळेल. आता मी हे कुठपर्यंत खालपर्यंत कापते आहे तेही बघून घ्या. अगदी कट टू कट आपल्याला कापायचं नाही. बघा अशा पद्धतीने आपल्या बॉटलचे 2 भाग झालेले आहेत, पण ते अटॅच आहेत खालच्या बॉटमला. ठीक आहे. आता याचा वापर आपण कशासाठी बरं करू शकतो हा विचार तुमच्या मनात नक्कीच आला असेल, पण मी तुम्हाला नक्की सांगणार. आता बॉटल आपण कापली तरीसुद्धा बॉटलचं झाकण हे व्यवस्थितरित्या लागतं. मग बघा आपल्या घरामध्ये एक्स्ट्रा कप्स वगैरे सेट असतात. आपण काय करतो की गेस्ट वगैरे आले तर ते नवीन कप काढतो, किंवा घरामध्ये एक्स्ट्रा कप असे ठेवलेलेच असतात. मग काय ते वरती ठेवले तर एक कधी फुटून ते कप हे होतात सांगताच येत नाही. मग त्यामुळे अशा पद्धतीने बॉटल आपल्याकडे असतात. आणि अशा पद्धतीने जर आपण कप त्यामध्ये ठेवले आणि छान पद्धतीने एखाद्या बॉक्समध्ये ठेवले किंवा डब्यामध्ये ठेवले तर हे कप फुटतसुद्धा नाही, दिसायलाही छान दिसतं, ऑर्गनाइज दिसतं. तुम्ही ही ट्रिक जी आहे कपांसाठी नक्की ट्राय करा. तुम्हाला भरपूर छान रिझल्ट मिळेल. दिसायलाही खूप छान दिसतं. बॉटलचा सुद्धा रियूज होतो. बऱ्याचदा काय होतं, कपडे आपण धुतो आणि खिशे वगैरे चेक करत नाही, आणि मग असं होतं की एखाद्या वेळेस एखादी नोट वगैरे त्यामध्ये राहिली, मग ती नोट जी आहे ती ओलसर होते, किंवा मग कधी कधी तर असं होतं की ती पॅन्टसुद्धा वाळली जाते, नोटसुद्धा धुवून होते आणि पॅन्टीसोबत नोटसुद्धा वाळवून जाते, कारण जेव्हा आपण कपडे वाळवायला घालतो तेव्हा तीसुद्धा वाळते. पण बऱ्याचदा असं होतं की नकळत आपल्याकडून नोटावर पाणी सांडले किंवा नोट भिजली आहे. मग अशा वेळेस तुम्ही कशा पद्धतीने ते एकदम कमी वेळेमध्ये जे आहे त्या सुकवू शकता, त्या 2 ट्रिक मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, ह्या प्लेटमध्ये ठेवून घ्यायचं आहे. प्लेटमध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली हे ठेवून द्यायचं आहे फ्रीजमध्ये. बघा ही पहिली ट्रिक आहे, आणि ही फ्रीजमध्ये तुम्हाला साधारणतः एक अर्धा तास तरी ठेवायचं आहे, किंवा कमीत कमी तुम्ही 15 मिनटं तरी तुम्हाला हे ठेवायचं आहे. काढल्यानंतर तुम्ही बघू शकता ते पाणी अगदी सुकलेलं असतं. नक्की ही ट्रिक फॉलो करून बघा, तुम्हाला फार आवडेल. पण जर तुमच्याकडे खूपच कमी वेळ असेल तर मग अशा वेळेस तुम्हाला डायरेक्टली नोट फॅन खाली किंवा अशा पद्धतीने उन्हामध्ये ठेवायची, म्हणजे ती लगेच सुकते. पण बऱ्याचदा ऊन येत नाही, त्यामुळे तुम्ही पहिली ट्रिक ही नक्की आजमावून बघा, तुम्हाला फार छान रिझल्ट मिळेल. सो दोनही पद्धतीने तुम्ही जे आहे एकदम व्यवस्थित नोटा जे आहे ते अगदी सुकवू शकता. बघा आता ॲल्युमिनियमचे भांडे म्हटली की त्यावरती काळपटपणा हा येतोच, कारण क्षाराचं पाणी असलं तर हा काळपटपणा दिवसेंदिवस वाढतच चालतो आणि आपले भांडे अगदी काळपट दिसायला लागतात. आणि बऱ्याचदा जर डिझाईनचे भांडे असेल, फॉर एक्झाम्पल आता मी कुकर घेतला आहे तर तुम्ही त्याच्या तळाशी बघू शकता की एक काळी लेअर तुम्हाला दिसते आहे. मग अशा वेळेस हे काळपट भांडे काढण्यासाठी 15 दिवसातून किंवा हप्त्याभरातून तुम्ही अशा पद्धतीने ते नेहमी घासले पाहिजे. ते म्हणजे कसं, तर तुम्हाला काय करायचं आहे, मीठ घ्यायचं आहे. मिठावरती आता तुम्ही साबणाचा वापर करताय भांडे घासण्यासाठी तरीही चालेल, किंवा तुम्ही जर कोणतंही डिशवॉश लिक्विड यूज करता तर ते तुम्हाला त्यावरती टाकून घ्यायचं आहे. किंवा जर तुम्ही डिशवॉश लिक्विड यूज करत आहात तर त्या डिशवॉश लिक्विडमध्ये नक्की मीठ टाकून तुम्ही अशा पद्धतीने भांडे घासून ते थोडंसं पाणी टाकून डायल्यूट करून मग एकाच वेळेस तुमचे भरपूर भांडेसुद्धा निघतात. तर असं नेहमी करायचं आणि व्यवस्थित घासून घ्यायचं. जो काही काळपटपणा असतो ना तो निघण्यास मीठ हे खूप गुणकारी आहे, त्यामुळे तुम्ही नक्की अशा पद्धतीने काढून बघा आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. मी घासून घेतलं आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. जो काही काळपटपणा असतो तो नक्कीच निघण्यास मदत होतो. त्यामुळे तुम्ही हप्ताभर किंवा 15 दिवसांनी नक्की अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो, आपण नेहमी डीप क्लिनिंग करतो ना, तर भांड्यांची सुद्धा अशा पद्धतीने डीप क्लिनिंग केली पाहिजे. चला नंतरची ट्रिक बघूयात. आपल्याकडे सिलेंडर हे वापरलं जातं. सिलेंडर आपल्याकडे जोडीमध्ये असलं तर एक्स्ट्रा एक सिलेंडर आपल्याकडे असतं. आणि जुने पेटीकोट खराब झाले तर आपण काय करतो, तर फेकून देतो. पण त्याचा वापर आपण आज सिलेंडरसाठी करणार आहोत. तो म्हणजे कसा,
काय होतं, एक सिलेंडर तर आपलं यूजमध्ये येतं, पण दुसरं सिलेंडर अशा पद्धतीने उघडंच असतं. मग हे सिलेंडर जे आहे हे असंच उघडं ठेवलं तर एवढं व्यवस्थितसुद्धा दिसत नाही. आणि तुमच्याकडे जर कलरफुल पर्कर असेल तर काय करायचं आहे, तो तर तुम्ही फेकतातच ना. मग तो पर्कर तुम्हाला ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने तुम्हाला ठेवायचं आहे. आणि मग ह्या सिलेंडरवरती तुम्ही कोणतीही वस्तू ठेवू शकता, दिसायलाही व्यवस्थित दिसतं. आणि असं वाटते काही की हे इथे काय असेल बाबा, पण पूर्ण झाकलेलं असतं त्यामुळे ते दिसत नाही. आणि अगदी असा कलरफुल वगैरे असेल किंवा कलरफुल जरी पेटीकोट नसला ना तरी पण ते दिसायला खूप सुंदर दिसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याला एक आपण घरच्या घरी कवरसुद्धा तयार केलेली आहे. ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करून बघा. नंतर त्याचं जे काही वरची बाजू आहे त्याला गाठ मारून घ्यायची आहे. जो एक्स्ट्राचा खाली पेटीकोट आहे तो पेटीकोट बरोबर सिलेंडरच्या खाली जे आहे तुम्हाला व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे. खूप छान पद्धतीने जे आहे हे आपलं एक आपण म्हणू शकतो सिलेंडरसाठी कवर तयार केलेली आहे. कशा वाटल्या तुम्हाला या सर्व ट्रिक, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि या सर्व ट्रिकमधली तुमची सगळ्यात फेवरेट ट्रिक कोणती होती तेही कमेंट करायला बिलकुल विसरू नका. आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओज बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑल करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी.